बातमी आहे मुंबईतून। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग्स कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर दादर परिसरातील सर्व मोठ्या होर्डिंग्सवर मुंबई महानगरपालिका कारवाई करताना पाहायला मिळते। नोटीस बजावून सुद्धा कुठल्याही प्रकारे पावलं उचलली जात नसल्याने मुंबई महानगरपालिकेकडून होर्डिंग्स निष्कासित करण्याच्या धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींना, पाहूया। 13 मेला घाटकोपर परिसरामध्ये होर्डिंग कोसळून 16 जण मृत्युमुखी पडले तर अनेक जण गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली। मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। सध्या मी दादर परिसरात आहे आणि दादर परिसरात जे मोठे होर्डिंग्स आहेत, जे नियमबाह्य पद्धतीने अनधिकृतरित्या लावले गेले होते, ते होर्डिंग्स आता निष्कासित करण्याची जी कारवाई आहे ती मुंबई महापालिकेकडून केली जाते। साधारणपणे आपण बघितलं एक होर्डिंग, त्याच्यानंतर 2, 3, 4 40 बाय 40 फूट अशा प्रकारचा नियम होर्डिंग लावताना मुंबई महापालिकेचा आहे। मात्र त्यापेक्षा अधिक आकाराचे होर्डिंग्स होते आणि त्यामुळेच हे होर्डिंग्स आता दादर रेल्वे स्टेशन परिसरातले काढून टाकण्यात येत आहेत। कशा प्रकारे आपण बघितलं तर वेल्डिंग मशीन आहे, त्यासोबतच क्रेन आहेत, त्याच्या साहाय्याने हा पूर्ण जो होर्डिंगचा सांगाडा आहे तो काढण्यात येतो। त्याशिवाय त्याच्यावरचे जे बॅनर्स होते, फ्लेक्स होते, ते सुद्धा आता काढण्यात येतात। मुंबई महापालिका फक्त दादर परिसरातच नाही तर घाटकोपर असेल किंवा मग मुंबई उपनगर असेल त्या ठिकाणी सुद्धा आधी या होर्डिंग्सला नोटीस देण्यात येत आहेत आणि नोटीस दिल्यानंतर निष्कासित करण्याची कारवाई केली जाते। यातले साधारणपणे 2-3 असे होर्डिंग्स आहेत, ते इगो मीडियानी हे लावले होते आणि त्या होर्डिंगवर सुद्धा कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तातडीनं पावलं मुंबई महापालिका उचलताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन रुपेश शेलारसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।